नागपुरातील कडाक्याच्या उन्हात सिग्नलवर थांबणाऱ्या प्रवाशांसाठी सावली व्हावी म्हणून ग्रीन नेट लावण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेनं घेतला। त्यासाठी तब्बल 68 लाख रुपये मंजूर करण्यात आले, परंतु कंत्राटदाराकडून काही सिग्नलवर अशा प्रकारे फाटलेल्या अवस्थेतल्या ग्रीन नेट जे आहे त्या लावण्यात आलेल्या आहे। हे दृश्य नागपुरातील प्रमुख चौक असलेल्या GPO चौकातला आहे। बघा, या ग्रीन नेटची अवस्था तुम्ही या ठिकाणी बघू शकता। हा भाग फाटलेला आहे, हा भाग फाटलेला आहे, मध्ये या ग्रीन नेटला भोकं पडलेले आहे आणि ज्या दर्जाची ग्रीन नेट लावणं अपेक्षित होतं, कारण की यापूर्वी सुद्धा ग्रीन नेट लावण्यात आली होती आणि खूप चांगल्या दर्जाची ग्रीन नेट लागली होती, परंतु यावर्षी जर ग्रीन नेट आपण बघितली तर बऱ्याच ठिकाणी फाटलेली आहे। दर्जा जो आहे तो निकृष्ट आहे, त्यामुळे एकूणच कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। नागपुरातलं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे। जेव्हा सिग्नलवर एखादी प्रवासी थांबतो तेव्हा त्याला 1-1.5 मिनिटं सावली व्हावी म्हणून ग्रीन नेट लावण्यासाठी महानगरपालिकेनं या आर्थिक टंचाईतही 68 लाख रुपये मंजूर केले, परंतु तो पैसा पाण्यात गेला का असा प्रश्न नागपूरकरांकडनं उपस्थित होतोय, कारण की अशा प्रकारे फाटलेल्या ग्रीन नेट काही सिग्नलवर लावण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।